अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आरोग्यासाठी स्वामी समर्थांच्या कोणत्या शीघ्र फलदायी सेवा कराव्यात ते। कलियुगात आपल्याला अनेक आजार होतात, असाध्य रोग होतात, बरे न होणारे आजार देखील होतात, शस्त्रक्रिया होतात, बऱ्याच जणांचे ऑपरेशन होतात, सहज बऱ्या न होणाऱ्या असंख्य आदी व्याधी आपल्याला सतावतात। अशा वेळी स्वामी समर्थांच्या केलेल्या आराधना सेवा या आपल्याला नक्कीच यातून बाहेर काढण्यास मदत करतात। आता आरोग्यासाठी आपल्याला कोणत्या सेवा करायच्यात ते आपण पाहूया। रोज एका छोट्या गडूमध्ये पाणी घेऊन त्यात करंगळी शेजारील बोट, त्याला आपण अनामिका म्हणतो, ते बुडवून आपल्याला सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थांचे अथर्व शीर्ष म्हणजे स्वामी अथर्व शीर्ष वाचायचे आहे व ते अभिमंत्रित पाणी आजारी रुग्णास पिण्यास द्यायचे आहे। आजारपणापासून बरे होण्याच्या मार्गापर्यंत आपल्याला हा उपाय रोज करायचा आहे। आता दुसरा उपाय आहे, रोज दिवे लागण्याच्या वेळेस स्वामी समर्थांचे 2 अष्टकापैकी एक अष्टक आपल्याला उदबत्ती वा धूपकांडी लावून बोलायचे आहे व ती अगरबत्तीची रक्षा आपल्याला आजारी व्यक्तीच्या अंगाला लावायची आहे। याने आपल्याला नक्कीच फरक पडेल। हे करून पहा। उपाय साधे साधे आहेत आणि सोपे आहेत। आता तिसरा उपाय आहे, स्वामी समर्थांचे माधव मिलिंद रचित स्तोत्र महात्मे हे आजारी माणसासाठी संकल्प करून घरातील कोणत्याही व्यक्तीने मनपूर्वक वाचायचे आहेत। आधी आपल्याला संकल्प करायचा आहे की तुम्ही किती दिवसासाठी वाचताय किंवा कशासाठी वाचताय, नंतरच हे आपल्याला स्तोत्र महात्मे वाचायचे आहेत। जी व्यक्ती स्वतः आजारी आहे किंवा सतत छोटे मोठे विकार होत राहतात, अशा व्यक्तीने जमल्यास स्वतः स्वामी अथर्व शीर्ष रोज पठण करायचे आहे। तुम्हाला नक्कीच लवकर फरक पडेल, कारण स्वामी आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढतात। आता आपल्याला 5वा उपाय आहे, आजारी व्यक्तीस दर गुरुवारी मठात घेऊन जायचे आहे, स्वामीच्या केंद्रात घेऊन जायचे आहे। स्वामीच्या दर्शनासाठी किंवा त्या व्यक्तीस स्वतः शक्य असल्यास स्वतः त्या व्यक्तीने जावे। अगर छोटासा आजार असेल तर तुम्ही स्वतःही जाऊ शकता। खरोखरच आरोग्याला चांगले राखण्यासाठी हा देखील उपाय तुम्हाला सहाय्यक ठरणार आहे। थोडासा वेळ तुम्ही जर स्वामीच्या चरणापाशी घातला तर तुम्हाला लवकरच बरे वाटेल। हा छोटासा उपाय आहे, तो देखील तुम्ही करून पाहायचा आहे। आता ज्या व्यक्ती सतत आजारपण राहते म्हणजे सतत त्याची प्रकृती बिघडत जाते, अशा व्यक्तीने स्वामीचे माला मंत्र स्तोत्र नित्य पठण करायचे आहे। त्यामुळे आश्चर्यकारकरित्या प्रकृतीत सुधारणा व्हायला लागतात, कारण स्वामीची सेवाच अशी आहे। तुम्ही करून पहा, करून पाहिल्यावरच तुम्हाला हा अनुभवता येईल। श्री क्षेत्र अक्कलकोटला वर्षातून एकदा तरी जाऊन स्वामी समर्थांना आरोग्यासाठी प्रार्थना करून तिळाच्या तेलाचे 11 दीप लावायचे आहेत आपल्याला व 1 नारळ अक्षदा तिथे आपल्याला ठेवायचे आहेत स्वामीचरणी। स्वामीच्या मठातील अंगारा व तिथे तीर्थ देखील भेटते केंद्रात, ते देखील आपल्याला रोज प्राशन करायचे आहे व अंगारा आपल्या डोक्याला आजारी व्यक्तीच्या डोक्याला आपल्याला लावायचं आहे। आपण ज्यावेळी अक्कलकोटला जाऊ ना, त्यावेळी तुम्ही बराच अंगारा घरात आणून ठेवत जा। ज्यावेळी आपण आजारी पडू किंवा कोणत्याही गोष्टीची आपल्याला चिंता भीती वाटली तर त्यावेळेस तो अंगारा तुम्ही नक्की लावा। याने बराच फरक पडतो व आपल्या घरातील आजारपण संकटे बरेच स्वामी सेवेने दूर होतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।